नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कच्च्या फणसाची बिर्याणी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे. आता कैऱ्या किंवा असे कवळे फणस बाजारात यायला लागलेत, तर भाजी पण केलेली आहे मी याच्या आधी, आणि बिर्याणी पण एकदा व्हिडिओ केलेला आहे. पण परत एकदा कच्च्या फणसाची बिर्याणी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघूया. त्याच्यासाठी हा फणस घेतलेला आहे, बारीक बाजारात मिळतो आणि ह्याच्यात चीक असतो भरपूर, म्हणून तेल लावून घ्यायचं हाताला आणि सुरीला पण तेल लावून घ्यायचं. हे जरा कापायला वेळ लागतो. चिक लागलेला हाताचा निघत नाही. कापून घेऊया. असं कट करून घ्यायचं. ते सुरीला काय धार नाही म्हणून मी वेळीच घेतली. हे मधलं पण काढलेलं आहे मी. बारीक फोडी करून घ्यायच्या. वरचा पण भाग काढून टाकायचा. हे पण टाकायचं आणि हे घ्यायचं. जे अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या. छान लागते बिर्याणी. हे मधलं काय शिजत पण नाही, त्याचं काय चव नसते त्यात. हा तेवढा भाग घ्यायचा. फणसा चिरून झालेला आहे. आता मी एका भांड्यात काढते. स्वच्छ धुतलेला आहे. हे आता आपण उकडून घ्यायचं आहे कुकरला लावून. एक 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि नंतर आपण बिर्याणी करूया. पाणी घालते याच्यात. पाणी घालूया आणि हळद आणि मीठ घालायचं याच्यात. थोडीशी हळद, मीठ घालायचं आणि शिजवून घ्यायचं. 2 शिट्ट्या देऊन शिजायला ठेवते. फणस शिजलाय का बघूया. आपला शिजलाय बघा, चांगला आहे बघा, एकदम मऊसूत शिजलेला आहे. तर ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि थंड झालं की ह्याला आपण मसाला लावून घ्यायचा आहे. फणस आपला हे पाणी काढून घेतलेलं आहे. पाणी नितळून थंड होईपर्यंत आपण इथं भाताला पाणी ठेवलेलं आहे. 4 वाट्या तांदूळ घेतलाय, तर 8 वाट्या मी पाणी ठेवलेलं आहे. ह्याच्यात आपण मसाले घालून घ्यायचा आहे. 4 वाट्या हा कोलम तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला कुठला आवडेल तो घ्या. मोकळा भात होईल असा घ्यायचा. हे 4 वाट्या तांदूळ मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ, फक्त भिजत घातलेलं नाहीये. आता हे 8 वाट्या पाणी आहे. त्याच्यात तमालपत्र घालायचं, एक लिंबूची फोड, आणि मसाले दाताखाली येऊ नये म्हणून हे एक मशीन घेतलेलं आहे. ह्याच्यात आपण दाताखाली येऊ नये म्हणून आपण ह्याच्यातच हे 2 चक्री फूल घातलेत, 4-5 लवंगा, मिरे 7-8-10, दालचिनीचा एक तुकडा ह्याच्यात घालून पॅक करायचं. ह्याचा फ्लेवर फक्त उतरतो पाण्यामध्ये. हे असं बंद करायचं आणि ह्याच्या पाण्यात ह्या सोडायचे. तमालपत्र आणि लिंबूची फोड घातलेली आहे. आता मीठ घालूया.
पाणी उकळून घ्यायचंय आपल्याला, 70% भात शिजवून घ्यायचाय. एक चमचाभर मीठ घालायचंय. थोडस तूप सोडूया. आणि पाण्याला उकळी आणून झाली की मग तांदूळ घालायचं त्यात. हे झाकून ठेवते. फणस थंड झालेला आहे. त्याला आता दही आणि मसाला लावून घ्यायचा आहे. एक 15 मिनिटं ठेवायला लागते ते. त्याच्यानंतर आपण बिर्याणी करणार आहे. एकदम थंड करून घ्यायचं. एक वाटीभर दही लावायचं, याला दही घालायचं याच्यात. लसूण कुटलेला, कोथिंबीर, पुदिना तोडून घालायचा, स्वच्छ धुवून घेतलेला आहे निवडून. मिरच्या बारीक चिरलेल्या त्या. कढीपत्ता थोडा घालायचा. तिखट घालायचंय. तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. मी एक चमचाभर घालते. चमचा आणि थोडस वर. जिरेपूड एक चमचा. धनेपूड एक चमचा. बिर्याणी मसाला एक चमचाभर घालायचा. मीठ चवीनुसार. मीठ जरा बेतानच वापरायचं, कारण भात शिजताना पण घातलेला आहे मीठ. हळद आणि हिंग घालूया. हिंग घालायचा. थोडस तेल सोडायचंय, एक अर्धा चमचा. आणि हे मिक्स करून ठेवून द्यायचंय. 15 मिनिटं हे आपल्याला मिक्स करून ठेवून द्यायचंय, म्हणजे फणसाला सगळा मसाला लागतो. फणस आपला शिजलेलाच आहे. एकसारखं हलवून घ्यायचं. हे बाजूला ठेवूया. आणि आता आपण कांदा तळून घ्यायचा, वर घालायला कांदा तळून घेऊया. पाणी उकळलंय आपण ठेवलेलं, त्याच्यात आता तांदूळ घालून घ्यायचे. पूर्ण शिजवायचा नाहीये. भात आपला शिजतोय. इकडे मी कांदा तळायला घेतलाय बघा. असं लांब कांदा घ्यायचा आणि चांगला खरपूस तळून घ्यायचा. तांदूळ पाण्यातनं काढलेला आहे मी भात. हा 70% शिजलेला आहे, फार शिजलेला नाहीये. त्यातलं हे पण काढले मी. आपण मसाल्याची पोटली, तमालपत्र, लिंबू. हे आता मसाले ह्याच्यात काही येत नाही, दाताखाली येत नाही, त्यामुळे हे युजफुल हे आहे, वस्तू आहे. आता आपण मसाला करून घेऊया. कांदा तळलेलं तेल आहे, त्याच्यातच मी हा कांदा बारीक 3 कांदे बारीक चिरलेले आहेत, हे घालूया. कांदा भाजला की मग टोमॅटो घालायचा.
तळलेला कांदा असा झालाय बघा हा. आपल्याला आता ह्याच्यात घालायचंय बिर्याणी हे करताना लेअर करताना घालायचंय. चांगला भाजून घ्यायचा कांदा टोमॅटो मसाला. कांदा भाजलाय टोमॅटो घालायचा. टोमॅटो पण चांगला भाजून घ्यायचा त्याच्यानंतर मसाले घालायचे. कांदा टोमॅटो भाजलेला आहे तेल सुटले बघा. आता मसाले घालूया. लसूण घालायचंय आपण चेचलेला. मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, तिखट घालायचं एक चमचाभर तुमच्या आवडीनुसार घाला तिखट. धनेपूड एक चमचा. जसं फणसाला मसाला लावलाय तसाच ह्याच्यात पण घालायचा कारण ह्याच्यावर आपण भाताचा लेयर घालणार आहे. जिरेपूड एक चमचाभर. बिर्याणी मसाला, आणि हा तळलेला कांदा चांगला मिक्स करून घ्यायचा. थोडस मीठ घालूया. अगदी थोडस घालते मी मसाल्यापुरतं. भाजून घ्यायचं. फार कोरडा वाटला तर त्याच्यात थोडस पाणी घातलं तर चालतंय. हे आपण भात शिजवलेलं पाणी आहे तेच घालायचं. मसाला चांगला भाजून घ्यायचा. खरपूस भाजून घ्यायचा. पाणी लागलं तर घालायचं अजून म्हणजे ग्रेव्ही छान होते. एकदम सुट्टा सुट्टा भात होत नाही सुक्का. ग्रेव्ही भाजलेली आहे. आता हे भाताचा लेअर घालूया याच्यावर. चांगला असा पसरून घ्यायचा. अजून घालते यातलं. निम्मा ह्याच्यात घालायचा निम्मा नंतर घालायचा वर. आता आपण फणसाला जो मसाला लावलाय तो फणस घालूया. आपण असं चांगला पसरून घ्यायचा सगळीकडे. ह्याच्यावर परत जरा पुदिना घालायचा थोडासा, कोथिंबीर, तळलेला कांदा. तळलेल्या कांद्यामुळे छान चव येते. तळलेला कांदा घालणं गरजेचंच आहे. ह्याच्यात परत हा उरलेला भात घालूया.
पसरून घ्यायचा चांगला. थोडासा पुदिना घालूया आता, जास्त नको. कोथिंबीर घालू. कांदा, तूप सोडूया जरासं. वरनं जरा बिर्याणी मसाला घालायचा आहे. पसरून घालायचा. तवा ठेवलाय, मोठाच गॅस आहे. एक 10 मिनिटं आपण ह्याच्यावर ठेवायचं आणि 10 मिनिटांनी गॅस बंद करायचा. बिर्याणी बरोबर खायला आपण रायता करूया. एक 1.5 वाटी दही आहे, हे चांगलं फेटून घेऊया. असं कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. थोडस मीठ, सैंधव मीठ घालायचं. आणि हे कांदा टोमॅटो बारीक चिरलेला आणि मिरची एकच घातलेली आहे घालायची ह्याच्यात. ह्याच्याबरोबर खायची बिर्याणी छान लागते. दहा मिनिटं झालेले आहे. गॅस बंद केलेला मी. बंद करून ठेवलंय तसंच वाफायला. बिर्याणी मस्त झाली, वास छान सुटलाय बघा. आपले फणस पण खाली चांगला मुरलेला आहे. तर हे आपण एका ताटात काढून घेऊया. खाली मसाला पण बघूया कसा झालाय. बघा ग्रेव्ही पण छान आहे. ताटात काढून घेते मी. बिर्याणी काढली बघा, फणस पण आहे त्याच्यात. त्याच्यावर थोडासा कांदा घालूया. थोडीशी कोथिंबीर, अगदी आपण घातलेलं आहे सगळं, पण छान दिसावं म्हणून. आणि हे रायता, कांदा टोमॅटो रायता आणि फणस बिर्याणी, याच्याबरोबर आपण हे खायचं. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असेच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.